ए तात्या, हा. अरे त्या काशाला सांग सनई चौघडे तयार ठेव म्हणून. अय्यो हा. म्हणजे एकदा बाळू आला तर वाजायला पाहिजेत सनई चौघडे जोरात. अजून काय आहे ते एकदा सांगा. अय्यो गावात फुलाची शेती कोणाची? नाव काय त्याचे? अच्छा गोविंदाची. अय्यो गोविंदा, त्याला सांग फुलं लागतील, हार तुरे तयार करून ठेव, बाळू आल्यावर लागतील. पर हे समजा कशा पायी भाळू गेला तर किती वाईट वाटलं पंचसने, काय सांगू तुला. अरे नुसतं बाळूचं नाव काढलं तरी डोळ्यातून असं पाणी यायचं रे पंचाच्या. आता बाळू येणार, आनंद झाला बघ त्यांना. बर बर जातो मी. अय्य. आणि बाळू आला गावात तर सांगावा धाड वाड्यात. अय्यो म्हणजे येऊन भेटतो बाळूला. नाही तर वाड्यावरच घेऊन येईन बाळूला. कसं वय वय जा तुझी. राम राम. अय्यो राम राम. राम राम. मध्ये मध्ये तोंड घालायची तुझी सवय जाणार नाही बघा पोपटा. झालं ना तुमचं काम. अय्यो. आता काय घरी जाऊन झोपणार ना? अय्यो नाही रे तात्या, काम करून करून भूक लागली बघा. मी येऊ का तुमच्या संग? अय्यो नको, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जाऊन जेवणार. आज वाड्यावर बासुंदी, अय्यो पुरी. मग येतो ना. अय्यो नको नको, तू तुझ्या घरी जेव, मी माझ्या घरी. अय्यो पुरी, अहो, पण- अय्यो बासू घरी जा म्हणतो. अय्यो पुरी. बा बा माझं एक ऐकाल का? काय? तुम्ही पूजेत जे बाळूचं ताट ठेवलंय ना ते त्याला देऊन टाका. तुला वेळ लागलीये का? बा आपल्या घरात काय चाललंय हे बघताय ना तुम्ही. त्याचा आणि बाळूला ताट नाही द्यायचा काय संबंध आहे? ते मला माहित नाही, पण आपल्या वाड्यात कधीही कुणी उपाशी राहिलेलं नाहीये. आपण कुठे उपाशी ठेवतोय? तोच जेवत नाही आणि त्याला तेच ताट पाहिजे. तर मी काय करू? पण बा तुम्ही तुमचा हट्ट का सोडत नाहीये? चांगलं नाही हे. मी त्या लहान पोरा पुढे आपली नाक घसू का? बा त्यात अपमान वाटण्यासारखं काय आहे? म्हणजे मी मालकीन है या घराची आणि मी ते गळीमानचा पुढे माघार घेऊन का? स्वतःची हसी करून घेऊ का? बा उलट तुमच्याविषयी खूप आदर वाटेल सगळ्यांना. बाळू लहान आहे, त्याला कुणी काही म्हणणार नाही, पण उद्या काही झालं ना तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. मला भीती दाखवतेस का? नाही बा, मी तुम्हाला फक्त समजावून सांगते. येऊ दे चंदूला, मी तुझ्याविषयी पण बोलणार आहे की तुला घरातले चुकीचे आणि बाहेरचे बरोबर वाटायला लागले आहे. जाऊ दे, तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी काही बोलतच नाही. थांब, खूप शिकायचं आहे तुला आणि जग रहाटे कळत नाहीये. देवाप्पा, आवाज देवाप्पा. एक दिस शेंदूरच घालतो बघ नरड्यात तुझ्या. बरडतोस कशाला? अहो तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला बी खरं वाटायचं नाही. बोलतोस का आता? चंदूलाल छटच्या वाड्यावर गेला ह्या मायाप्पा बाळ्याला आणायला. आणि जाताना पंचन तात्या दोघांनी सांगून बी गेला आहे. म्हणजे समजलं का तुम्हाला? यात काय समजायचंय? अव म्हणजे पंचानं पुरता डाव केला आहे. त्या बाळ्याला तुमच्या मरो उभा करायचा. एवढं सोपं आहे का ते? अव पर त्या पंचासने असं वाटतं ना हो का तो बाळ्या तुम्हाला जड जातो म्हणून. राट, मला कसला जड जातोय तो पोर? तो बसला आहे तिकडे राबत.
चंदूलालच्या वाड्यावर पण मला तर असं वाटतंय का बाळ्या येणार म्हणून पंच मिरवणूकच काढतो आहे आता. माझ्या मोहर त्या बाळ्याला उभा करायचा आहे नव त्यासनी. होय. पर कधी त्यो हित येईल तवा ना. म्हणजे म्हणजे अरे देवी आईनं डोळं दिलं आहेत मला आणि त्या डोळ्यांनी मला दिसत मोर काय होणार आहे ते. तेव्हा हं. हवं पण मला का बोलला नाही सांग. या गोष्टी बोलायच्या असत्यात होय मंगळू. हवं माझं काय होणार आहे पुढं तेवढं तरी सांगा की. तुझं होय. तू जर माझं ऐकलं नाहीस तर तू जाणार. कुठं? कुठं? ढगात. आता हम्म, आता तुम्ही म्हणताय तर जाईलच की. होय. अव परत बाळ्या गावात येणार आहे म्हणजे त्याचा बाप आपल्याकडे वळाला पाहिजे का नाही. आता कसं शाण्यासारखं बोललास बघ. त्या पंचासनी वाटल की मी चिकलो आहे म्हणून. हा. पर मयप्पा आपल्याकडे आला हम्म. की कामच झालं की देवाप्पा. होणार तसं बी होणार. पर आधी त्या पाळ्याकडं बघतो. कुंडम कुंडा कुंडम कुंडा. काहीही झालं तर त्या ताट मी तुला परत देणार नाही. तुला जेवायचं असेल तर हा ताटात जेवायचं नाही तर राव उपाशी. बाळू, ए बाळू, अरे कुठं चालला? माझं इथं जितकं तीस लिहून ठेवलं होतं ते संपलं. काय म्हणला? आता ऐकू येईल. गंगा पाय काय येत आहे? वय, मला ऐकायला येत आहे. बाळू, मला ऐकायला येत आहे.
बाळू, हे काय आहे? आणि तुम्ही इथे सगळे काय आले आहात? मी हे वाडा सोडून चाललो आहे. बाळू, अरे असं कसं जातोस तू? तुला जायचं असेल ना तर तू थांब. मी तुझ्या घरच्यांना बोलवून घेते. नाही, माझं मी जाईन. बाळू, 3 दिवस झाले, हे काय तमाशा चालवलाय तू? होय का? स्वतःला काय समजतोस? आणि आपल्या घरी असं वागत होतास का? बा, आता तुम्ही त्याला काही बोलू नका. चंदू मला सांगत होता की तुला सुधारण्यासाठी तुझ्या आई वडीलने इथे धाडलाय, पण तू सुधारला नाही, उलट बिघडला आहेस. मी बिघडलं नव्ह. उपाशी कोणी ठेवला मला? तुम्ही. मी 3 दिवस झालं माझं ताट मागतो हाय. कुणी दिलं नाही? तुम्ही. फुटक्या ताटात कुणाचा जीव अडकला आहे? तुमचा. उपाशी जीवामोर स्वतःचा अहंकार कुणाला मोठा वाटतोय? तुम्हाला. आणि तुम्ही मला बोलतायसा. श्रीमंतीचा माज असलेल्या तुम्हा सारख्यांना कुठं ठेवायचं मला चांगलं कळतंय. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. बाळू, बाळू थांब. आता पत्र तुमच्या घरचं मीठ खालं म्हणून का बसलो. 3 दिवस मला तुम्ही उपाशी ठेवलं. 3 दिवसाचं सुताक मोडलं. नातं तुटलं. बाळू, बाळू, अरे काय बोलतोयस तू? हे कसलं सुतं? सालगणी आहे, पण कसं बोलतय बघितलं? होय, मी आज सालगाडी म्हणून काम केलं. पर एक ध्यान ठेवा, गरिबी आली म्हणून लाजू नका आणि श्रीमंतीचा मास ठेवू नका. बाळूला जाऊ द्यायला नको. बाळूला लई मोठी सपान धावली. ते सपान खरं होण्यासाठी राबायचं शिकवलं ते बाळूनं. माझ्या शेतात पाणी आलं ते बाळूमुळं. माझं कल्याण केलं बाळूनं. माझ्या नवऱ्याला मला घेऊन जायची बुद्धी दिली ती बाळून. कोण कुठला बाळू परत जीव लावून गेला. अरे बाळू, काय बोलून निघालास तू? हे मी जे हाय तेच बोललो. अरे पण इतका राग? बाळू, अरे तू हे काय बोलून गेलास? अरे तू आम्हाला शाप देऊन जातोयस. इतके का आम्ही वाईट आहोत? मी आता असंच बोललो. का? कशासाठी हे विचारू नका. बघ बाळू, आज संध्याकाळी शेठजी येतील. ते येईपर्यंत तरी थांब. नाही नग. अरे ते आले आणि त्यांनी विचारलं तर आम्ही काय उत्तर देऊ?
हे बघ बाळू, तू जाऊ नको. तू आता चिडलायस ना म्हणून अशा बोलतोयस. निघतो मी. अरे बाळू थांब. अरे तू कुठे जाणार? तुझ्या घरच्यांनी जर काही विचारलं तर त्यांना काही कल्पना आहे का? याचा विचार मी कधी बी केला नाही. बाळू, हे बघ त्यांना मी बोलवून घेते आणि मग तू काही दिवस तिथे जा. अशा कुठे जाणार तू? वाट फुटल तिथं. बाळू, अहो काय झालं? अरे बाहेर पण कोण काय नाही बोलते आणि तू रडते कसाला? पहिला ते डोळे पुस. हा, आता सांग काय झाला? अहो, तुम्ही आधी बसा, मी तुम्हाला पाणी देते. अरे तुम्हा दोघींचा असा चेहरा बघूनच माझ्या घसाला कोरड पडली. काय झाला बा? चंदू, आपली आमराईत आग लागली. सगळे झाड जळून गेले. अरे रे, हे वर्षी आंबा लई चांगला आला असता बघ. पण हे झाला कसा? कोणी म्हणतंय आग लागली आणि कोणी म्हणतंय वणवा लागला. आता काय समजायचं? अरे एवढाच झाला ना बा. मला वाटलं अजून काय झाला. दे पाणी दे मला. बाप बस तू. हे बघ, नुकसान तो झालाय आपला, पण आता भगवानच्याच मनात नव्हता आपण आंबे खावे म्हणून. मी तिकडे जाऊन बघते. शक्य झाला ना तो नवीन झाड लावता येते का ते बघते. बस. पोलीस पण येऊन गेले वाड्यावर. काय? पोलीस आले होते? हे गोरे लोकनी तर जगणं पण मुश्किल करून टाकलंय. अरे कसा व्यापार करायचा आम्ही व्यापारी लोकनी? काय म्हणतायत ते? भाग कर भरा असा सांगितलाय. आपण तो केव्हाच भरलाय कर. अहो, तुम्हाला पोलीस स्टेशनवर भेटायला बोलवलंय त्यांनी. ठीक आहे, जाऊन येते मी. आता कसं होणार चंदू? बा, मी बघते ना जाऊन काय झाला ते. चंदू, तुझ्या तो मुंबईचा व्यवहार होणार होता, काय झालं त्याचं? नाही बा, त्याच्यामध्ये लई अडचण आला हे वेळेला. तुला सांगते व्यवहार होता होता राहिला बघ. काय झालंय काही कळत ना बघ. ठीक आहे, मी वर जाऊन थंड पाण्याने आंघोळ करून येते. काय रे, काय झाला? तुम्ही दोघे जण हे वक्ताला इथे कसे काय? शेठजी, बाळूवाडा सोडून गेला. काय? बाळू वाडा सोडून गेला? हे बघा, तुम्ही आता त्याचा विचार करू नका. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मग नंतर आपण बोलू. हा, नाही नाही, काय झालं ते पहिला मला कळलाच पाहिजे. बा, चंदू, तुला त्या दिवशी सांगितलं होतं ना की ज्या ताटलीत बाळू जेवायचा त्या ताटलीत मला देवाचे दर्शन झाले होते आणि तुझ्या समोर मी त्या ताटलीला देवघरात ठेवले होते ना. पण त्यानंतर बाळू तोच ताट जेवायला मागायला लागला. हा, मग काय,
मी त्याला खूप समजून सांगितलं, पण तो ऐके ना आणि जेवायला तयार होईना. मग निघून गेला. 3 दिवस उपाशी होता तो. बा तू अशा करायला नाही पाहिजे होता. तू ते बाळूला ओळखलाच नाही. ते बाळू साधा सुद्धा मुलगा नाही, देव माणूस आहे ते. तू त्याच्या बरोबर अशा वागायला नको पाहिजे होता बा. अहो तो जाताना आपल्याला शाप पण देऊन गेला. शाप? हो. बा मी तुला आजपर्यंत बोलला नाही, पण तुझा तरी कसाला जीव अडकला होता ते ताटामध्ये. देऊन टाकायचा होता ना ते ताट बाळूला. तुला तर ते बाळूला ओळखताच आला नाही बा. आपल्या आमराईला आग लागली, घरामध्ये पोलीस आले, धंदामध्ये नुकसान झाला. हे सगळा ते बाळूचा कोप आहे बा. अहो अहो तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. शांत व्हा. हे बघवा, आता कशा होणार पुढे आमचा सगळा. शेठजी आत यावं का जी? अरे मय्यप्पा, ये लई दिवसांनी आला तू. मला ठाव आहे तुम्ही मुंबईहून आलायसा. लय नाहीत घेत तुमचा. बोलू का जी? अरे अशा काय मय्यप्पा, बोल ना. जी म्या बाळूला घेऊन जाय आलो आहे. नाही म्हणजे त्याला सालगडी म्हणून ठेवला, पण त्याची आय सुखी नाही. माझं बी मन खात आहे. वय मानाची नाही म्हणू नका. मी हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. अरे मय्यप्पा, अशा काय करते तू? हा चालू होतो बाळूला कामावर ठेवा म्हणून, पण आता घेऊन जाऊ त्याची. आम्ही पण त्याच काळजीत आहोत. म्हणजे बाळू आज दुपारी वाड्यातून निघून गेला. कुठं? ते काही त्यांना सांगितलं नाही. हो हे काय आहे शेठजी? अरे मी पण आत्ताच मुंबईवरून आला मय्यप्पा, आणि मला पण आत्ताच समजलं हे क्षमता. ऐक, तुम्ही मला उपाशी ठेवणार आहे का? आम्ही तुला कुठे उपाशी ठेवतोय? तुझ्यासाठी ताट आणलंय. मी जेवल तो माझ्याच ताटात. तुला जेवायचं असेल तर ह्या ताटात जेवायचं, नाहीतर राह उपाशी. 3 दिवस मला तुम्ही उपाशी ठेवलं.
3 दिवसाचं सुताक मोडलं, नातं तुटलं. तुमच्या श्रीमतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. आता शांत, काय करायच्या? घरला त्याची आहे वाटाला डोळं लावून बसली आहे, बाळू येईल म्हणून. शंदाच विचित्र होऊन बसलाय मयप्पा. तुम्हाला ठाव असेल ना व? कुठे गेला हाय बाळू? नाही, त्याने काही सांगितलं नाही. ए, तुला तो ऐकायला येत नव्हता ना? नाही, आता येतं ऐकू. बाळून एक अशी कानाखाली ठेवली आणि मला ऐकू यायला लागलं. काय बी खोळ्यासारखं बोलू नका. पण तुमच्या बाळू लई हट्टी आहे, एकत नाही तो. काय बोलू आता? कुठं हुडकायचं त्याला? कुठे म्हणजे? घरी गेला असणार तो. आणि तुमच्या बाळूपाई आज पहिल्यांदा मला माझा मुलगा बोलला आहे, ही मी कधी विसरणार नाही. माझा लेख आहे तर मला कळत नाही काय आहे त्यो. सोपं नाही ते. आजवर मला कोडं सुटलं नाही ते तुम्हाला कसं सुटणार? मयप्पा, मी तुझ्या पुढे हात जोडते. अरे, आमच्या हातून अशा व्हायला नाही पाहिजे होता रे. हो गा, असं बोलू नका शेठजी. एकच काळजी आहे, त्या आईला काय सांगू म्या. बाळू भेटला तर त्याला सांगा तो बोललेलं समद खरं झालं. काय खरं झालं? हिचा नवरा हिला नांदवायला तयार झाला. काय बी बोलताय सा शेठजी? येतो मी. आनंद आहे. चल जाते म्या, झाली समधी काम. यमुना, कसं विल्या गाईंचं? बाळू नाही तर या वाड्याला शोभा नाही, ह्या गोठ्याला शोभा नाही. किती रागवला होता तो. रागानं बोलत होता तर असं वाटत होतं की त्याच्या तोंडातून निखार बाहेर पडत्यात. आता इथं मन नाही लागत गंगप्पा. बाळू म्हणला म्हणून थांबतो या इथं. पर आता तोच विचार करतो या, का थांबायचं इथं? बाळू काय होता, त्याला मोहर काय होणार हे कसं कळायचं? हे कोडच आहे बघ. शेठजी म्हणले तो देव माणूस आहे. पर कुणाच्या बी ध्यानात नाही आलं बघ. बाळूमुळं माझ्या शेत जमिनीत पाणी आलं. आता घाम गाळीन, कष्ट करून त्याला दाखवून देईन. नाही, नाही थांबायचं इथं. म्या बी नाही थांबायची. हे आलं होतं मला घेऊन जायला, मग जाते म्या. आता इथं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही यमुना. पर बाळू कुठं गेलास? त्याचा बा इथं आला होता, तो घरला गेला असन. आणि घरला गेला नसल तर? असं नको बोलू. माझ्या शेतात पीक येईल तेव्हा त्याला दाखवून द्यायचंय की म्या बी कष्ट करून सुखी झालो ते. माझी बी इच्छा आहे, माझा संसार सुरू झाला की बाळूला मी घरी बोलवीन, पूर्णाचं जेवण देईन आणि धोतराचं पान आणि फेट्या देईन. तुझी इच्छा आहे ना? मग बाळू बघ तुला भेटेनच. आधी शेठजींना सांगू आपण जातो म्हणून. पर त्यासनी वाईट वाटेल. बरं तर काय करायचं? चल त्यासनी सांगू. चल. हे बघ समजा बाळूसाठी वय. अरे आता त्यो येणार म्हणल्यावर त्याच्यासाठी नवी कापड नग का? सालगडी म्हणून राबत असल्यावर कुठली आलेत नवी कापड? होय,
गेल्या वेळेला बघितलं होतं फार रया झाली होती त्याची. मॅच कापड शिवून देणार बघ त्याला. अरे पर तू एकदा येऊ तर दे. आलं वाटतं. पांडुरंगा माझा लेक परत आणलाच बाबा. हवं तुम्ही ऐकलंच. आणि बाळू त्याला नाही आणता आलं. म्हणजे त्याला आणाय गेलो होतो. आधीच तिथं गेला होता. कुठं? अरे ते कोणालाच ठाव नाही. मला तर वाटलं तो हिथंच आला असता. इथं तर नाही आला त्यो. वाट बघू येईल असं समजायचं. हवं पण असा वाड्यात ना कुठं निघून गेला. काय सांगू सुंदरा. तुला संग भांडण तंटा झाला का? 3 दिवस उपाशी होता. त्याच रागात गेला. असा बाळू न 3 दिवस उपाशी का? शेटजींच्या वाड्यात खायला काय नाही का काय? आपला लेख पण काय कमी नाही. त्याला जेव्हा एक ताट दिलं होतं, एक दिवस शेटजीच्या आईनं ते परत घेतलं. तर तेच ताट पाहिजे म्हणून अडून बसला येऊ. घ्यायला पाहिजे होतं की तिथं. एक वाजवीन कान खाली बस. काय चुकीचं बोलला हाय त्यो? केवढी मोठी जायदाद आहे ना व. मी एका ताटासाठी माझ्या लेकाला उपाशी ठेवलं. कोणाचं खरं कोणाचं खोट हे आपण कसं ठरवणार? आता माझं बाळू कुठं असल? कुठं हुडकायचं त्याला? रातच्याला वाट बघू, नाही तर सकाळी जातो हुडकाय. तशी बी शेतीची कामं बाजूला पडली आहेत. बघू सकाळच्याला सापडला तर सापडला. काय झालं गंगाप्पा? शेटजी आहे, शेटजींशी बोलायचंय. शेटजी वाईज बोलायचं होतं. गंगप्पा, अजून पण तुला काही बोलायचंच आहे? म्हणजे मी कालपासून वाटच बघतोय. तुम्ही कधी येतात घरला? आता आलाय मी, बोलतो. मी आधी जाईल म्हणतो. कुठे? घरला. का? आता तुला काय झाला? पैसा वाढवून पाहिजे तुला? नाही शेठजी, तुमचं आमच्या ऋण आहे. आमच्या 2 पिढ्या तुमच्याकडे राबल्या. माझी ही 3री पिढी. गंगाप्पा जे काही असेल ना ते स्पष्ट बोल बघू. माझ्या शेत जमीनला पाणी लागलं. काय सांगते? अरे आज इतकी वर्ष तुझ्या शेतामध्ये पाणी नव्हता आणि आज अचानक? जी, बाळूमुळं पाणी लागलं. काहीही बोलू नकोस. बोलू दे ना त्याला. तू बोल गंगप्पा. मला बाळू म्हटला, इथं इथं खान. म्या खांदलं आणि माझ्या शेत जमीनला पाणी लागलं. आनंद आहे, आनंद आहे. म्या शेतीकरण म्हणतो. तुमचा आशीर्वाद राहू द्या शेठजी. अरे मी कोण आशीर्वाद देणारा गंगप्पा? उद्या सकाळच्याला जाईन म्हणतो. गंगाप्पा जाताना पैसे घेऊन जा आणि सुखी राहा. मालकीनबाई, लहानाचा मोठा तुमच्या समोर झालो. कधी काही कमी जास्त झालं असं तर मला माफ करा. पर तुमचा आशीर्वाद द्या. आता माझ्या आशीर्वादाला काहीही अर्थ उरला नाही गंगप्पा.
तरी सुखी राहा. नाही नाही, माझ्या पाया नको पडू. शेती चांगली कर, सुखी राहा. गंगप्पा, काय पण लागेल ना तो मला सांगायचा. मोठा घर बांधा. हे शमदा बघायला आज तुझा बाप जिवंत असताना तो त्याला किती आनंद झाला असता रे. यमुना, तुझ्या काय आहे? माझा मालक आला होता मला घेऊन जायला. मी त्यासनी सांगितलं बाळून उपास सोडला तर मी येईन. बरं, बाळूच नाही आता. तुझा नवरा तुला न्यायला आला हे चांगलं आहे. तू जा त्याच्या बरोबर. आयुष्यभर खूप कष्ट केलेस तू, आता सुखी राहा. ते दोघांचा शमदा पैसा देऊन टाक. हे मोठा झाड असते ना, तिच्या एक एक फांदी तुटून पडते ना, तसा शमदा लोक. भाकर खायची वेळ झाली, तुझीच आठवण येते या बघ. खायला मिळतं या, पण मायनं खायला घालायला तुझ्याशिवाय कुणी बी नाही बघ. या त्याला आणाय गेलो होतो, आधीच तिथनं गेला होता. 3 दिवस उपाशी होता, याच रागात गेला. अहो, अशी काय जमिनीवर बसलाय तुम्ही? काही नाही, असंच. तुम्ही जेवला पण नाही आज. नाही, नको. का? ते बाळू आपल्या घरातून उपाशी गेला ना. अहो, म्हणून तुम्ही पण जेवणार नाही का? हे बघा, असं करू नका तुम्ही. आपल्या घरमध्ये काय घडते ना त्याची तुम्हाला कल्पना नाही आहे. हो, मला सगळं कळतंय, मला दिसतंय सगळं. ते बाळू जाताना काय वाक्य बोलला होता? ते मला नका विचारू तुम्ही. जे झाला ते होऊन गेला. काय बोलला होता सांग ना. असं काय करते सांग ना. बाळू म्हणाला की तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलांचा नांगर फिर. ते बाळू बोलला तसा शमदा खरा झाला तो. नाही नाही, अशा नाही होणार. आपण बाळूला समजावू ना, त्याची माफी मागू आपण. हा चालेल. हे मग तू पहिला का नाही सांगितलं मला ते? चल चल बाळूकडे जाऊया आपण. असं काय करते तुम्ही? आता रात्र आहे, आपण उद्या सकाळी जाऊ. हा, नाही नाही, मला आत्ताच बाळूला भेटायचं आहे. मला पण भेटायचंय बाळूला. आपण उद्या सकाळी जाऊया. उद्या सकाळी जाऊया, चालेल. पण ते बाग, त्यांचा काय आता? त्याला आवडेल आपण बाळूला भेटायला गेला ते? का नाही चालणार?
मी सांगते त्यांना. आज पहिली वेळ मी माझ्या बाला खूप बोलला ना. तुम्ही इतका विचार नका करू. नाही नाही, पण तिला तिच्या खूप वाईट वाटलं असणार. वाईट तर वाटलं असणारच, पण निदान त्यांना कळेल तरी तुम्ही का रागवलात ते. तिला तो वाटला पण नसेल की अशा शब्दा लोकच्या समोर मी तिला एवढा बोलेल. पण त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झालाय. हा, तो तो आपण बाळूकडे तिला पण घेऊन जाऊया. जाऊया. हे आपला वाडा, आपल्याला मिळालेला धन, हे शब्द अशाच आपल्याकडे राहील ना. अहो, तुम्हीच असे बोलले तर आम्ही काय करायच्या. ते काय होते ते मला माहित नाही, पण मला ना माझ्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटते. अहो, तुम्ही चला बघू. चला आत, शांतपणाने झोपा. असेच बोलत राहिला ना आज रात्रभर हे असेच बोलत बसाल. चला उठा, चला आतमध्ये. हो, अशी काय बघताय तुम्ही. आपला वाडा आनंद आहे, आनंद आहे. हो, हो, तुम्ही चला बघू आत. चला. काय रे तात्या, तोंडात पान सुपारी म्हणून बोलता येत नाही की काय. अय्यो, बोल की रे लवकर, सांग की रे. अरे लवकर सांगायला. तुझ्या याला त्रास होतो की काय म्हणतो मी. अहो पण काम नाही झालं. अय्यो का रे, ते सनई चौघडेवाले बाळूच्या घरी पोहोचले नाही की काय म्हणतो मी. नाही, ते दारातच उभे आहेत. अय्यो, मग लोकांना सांगून झाले नाही की काय त्या बाळ्याच्या घरी यायचे म्हणून. अहो, म्हाताऱ्या कोत्याऱ्या बी नवी लुगडी नेसून तयार आहेत, पण काय हालचालच नाही. अय्यो काय करायचे म्हणतो मी ह्या बाळूचे. हेनरी, नक्कीच देवप्पा काहीतरी करत असणार. अय्यो, नाही नाही, बाळू मोर काही चालत नाही ते देवप्पाचं. मी तर म्हणतो उद्या दिवस उजाडला की लगेच जाऊन ये बघ बाळूच्या घरी. मग हे आधीच का केले नाही म्हणते मी. नाही म्हणलं आधी तुम्हाला नाही येऊन सांगा. ए पोपटा, अरे कसली अर्धी मूर्ती कामे करतोस रे सगळी. जाऊ का आता. अय्यो आता नको, आता उद्या जा आणि नक्की काय ते सांग, नाहीतर मला जावे लागेल. नाही नाही, मी जातो. बा, मी आवरते सगळं, तुम्ही जा झोपायला. बर, जाते मी. बा, एक बोलायचं होता. कशाबद्दल. हे म्हणत होते उद्या सकाळी आपण बाळूच्या घरी जाऊया भेटायला. कशाला. मी नाही जाणार. असं काय करते बा, एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्या बाळूच्या दारात जाऊन काय बोलायचं, माफी मागायचं का मी. बाळूशी आणि बाळूच्या घरातल्यांशी आम्ही बोलू, तुम्ही फक्त सोबत यावं अशी यांची इच्छा आहे. माझी इच्छा नाहीये, पण बघू. बा, हे बोलतील तुमच्याशी. मी फक्त तुम्हाला आधी अशासाठी सांगितलं की तुम्हाला थोडा विचार करता येईल. अरे काय काय शाप देऊन गेलाय तो पोर. 3 दिवस उपाशी होता बा तो. रागात बोलला असेल. पण मी काही घाबरणार नाहीये. घाबरायसारखं काही कारण पण नाहीये, पण आपल्या घरात कधी असं झाला नाहीये ना, म्हणून फक्त वाईट वाटतं. येईन मी, पण बोलते चंदूशी. आयो, मला ठाव आहे माझी आठवण काढत असणार, माझी वाट बघत असणार.
तर मला समुद्रात आंघोळ करायची आहे आणि माझी यात्रा तिकडच आहे होईल तेव्हा बघू तू माझी काळजी नका करूस आव भीमा आणि लागलं तर अजून सांगा. मला शाळेत जायचंय. जा बाबा, तुझं तरी कल्याण होऊ दे. आज काय करणार आहे? काय म्हणजे डोक्याला एक ताप आहेच की. म्हणजे तो बाळ्या कुठं बोंबलत फिरतोय ते बघून येतो. आय मला बाळूचा लई राग यायला लागलाय बघ. तूच बोलायचं राहायला होतास. अरे तुझा भाऊ कुठं हाय कसा हाय त्याचा विचार नका करू. तिकडे निघाल्यावर घरला यायचं कळत नाही वय. बस आमच्याच डोक्याला ताप. भीमा गबस नाही तर दिल एक धपाटा. सुंदरा या जातोय बाळ्याला आणाय. पण त्याचं चुकतंय बघ. त्यानं घरी यायला पाहिजे होतं आणि मुळात त्यानं सांगावं दाडायला पाहिजे होता. म्या गेलो असतो त्याला आणाय. अव तिथं काय घडलं कसं घडलं ते तुम्हासनी बी ठावं नाही हाय. मग समधी कामं सोडून त्याच्या मागं फिरत बसू का? मग कुणाला सांगू? गंगी इथं नाही तर तिला सांगितलं असतं. ती गेली असती जावई बापूसनी घेऊन. बघितलं का भीमा कोणाबद्दल बोलते तुझी आई? आय बा जातोय ना व. दाजी कुठं जात्यात काय बी बोलतीस बघ तू. बर जातो म्या. बोलून काय बाळ्या सापडणार नाही. हवं हुडकून आणावं त्याला. रागात बाहेर पडला आहे त्यो. मला बी घेऊन चला की कुणकेश्वरला. आपलं सानिध्य आपला सहवास मिळणार असेल तर अवश्यच होऊयात. मला तिथल्या समुद्रात आंघोळ करायची आहे. तिथे गेल्यावर साक्षात आपल्याला अभिषेक करायला मिळेल. अहो तुम्हासनी भ्रम झाला हाय. असं काय बी नाही. लहान पोराला देव मानू नका. ही देखील तुमचीच लीला आहे. आता काय करावं. बर चला.